काय चाललं ते? दिसत नाही बाय, पैसे मोजते. कोणाचं पाकिट मारलं? पाकिट नाही व मारलं, एक आंबट शौकीन भेटला होता, गंडवला तिला. आता बस झाले तुझे नखरे, चल बस गाडीत. रोज तो हवालदार त्रास देतोय आणि आज तुम्ही त्रास द्यायला लागलाय व्हय? हे बघ, मी काही करणार नाही, पण तुझ्या विरुद्ध तक्रार आहे त्याची. चल बस गाडीत. कसली व? चोरीची. चोरीची? अव चोरी करायला हाय काय ते कोंडूपाशी? ते कोंडूच सांगे तुला पोलीस स्टेशनवर. चल बस गाडीत. चला चला, मी काय कुणाच्या बापाला भीते व्हय? माझं काळीच कुणी चोरलं ग, जाता साताऱ्याला माझ्या म्हाताऱ्याला. माझं काळीच कुणी चोरलं ग, चोरलं ग. चोरलं नसल, तूच दिला असेल त्या भटक भवानीला. तिला भटक भवानी नको रे म्हणू, ती माझी प्रेम दिवाणी आहे. अरे कोण आलं बा? कोण? अरे बापरे, माझी प्रेम दिवाणी साहेबा बरोबर बोंबला तिच्या आईला. माझा नंबर गेला. हे बघा, साहेबांनी विचारलं तर सांगायचं मी ड्युटीवर गेलो म्हणून. हे बघा, तिकडे बघा. का रे, कोंड्या कुठे? आता ड्युटीवरती गेलाय जी. ड्युटीवर आणि कोंड्या? नशीब आमचं. चल. पैस. नाव काय तुझं? भीमी, पण लोक मला भटक भवानी म्हणतात. आहेसच नावासारखे. पण तुझ्या वडिलांचं नाव काय? साहेब, मला आई बाप नाहीत. मग काय आभाळातून पडलीस? नाही साहेब, आईच्या पोटातूनच आले मी, पण एकाचा बी पत्त्या नाही. मग ज्यांच्याकडे तू राहतेस ते कोण तुझे? पोटाला घालते आहात म्हणून आई बाप म्हणायचं. पण साहेब, एवढ्या चौकशा तुम्हाला कशाला? तुमच्या बी डोळ्यात भरले की काय मी? का? माझ्या डोळ्यात काय दिसतंय तुला? नाही साहेब, एकदम पाक डोळं आहेत तुमचं, माझ्या भावावानी. चला, आपली लाईन क्लिअर झाली. कसली रे? मला वाटलं साहेबच तिच्यावर लाईन मारते, पण साहेबाला तिनं भाऊ मानला. असं होय? तू मागव, कुठे त्याला लाईन लावायला? काय आयला? जाऊ द्या मला, घाईत आहे मी. यो बावटा उभा आहे, दिसत नाही का तुला? मग खाली पडा की. गाडी आली की बावटा पडतो, ठाऊक नाही वाटत. गाडी गेली की पुन्हा ताट. यो बावटा त्यो नव, यो बावटा अशिलदान दिल्याशिवाय खाली पडायचं नाही. मी पाडून टाकू का तुला? हे तू जातो का? अच्यापाची का? मग म्हातारा आला त्याच्या. काय गे भटक भवानी, मी गावभर शोधतोय तुला आणि तू इथं मजा मारती वय? बाबा, प्रेमात लई मजा असते नाही? ती माग न कर, आधी घरला चल. कवाच्या धरणं वाट बघती ती. ती कोण? तुझी आई. चल म्हणतो तर. हे बघ बकुळे, माझी पोरगी म्हणून सांगत नाही, तू तुझ्या डोळ्याने बघ आणि मगच मला सांग. अगं बघायची काय गरज? तुझी मुलगी म्हटल्यावर ताल सूर असणार तिच्या गळ्यात. अगं ताळ सूर राहिले वय माझ्या जवळ, किती वर्ष झाले धंदा बंद करून. अगं मग त्यात काय झालं? गळ्यात एकदा ताल सूर बसला म्हणजे तुझा हातू हे कधी कुठं? चल, तुझं आपलं काहीतरीच. ते बघ माझी पोरगी आली. चांगलीच आहे की, अगदी नक्षत्रवाणी आहे. हाय नव, मग घे बघू हिला तुझ्या फडात. काय ग पोरी, तुला नाचायला येतं नव? अगं नाचायला येतं नव? अगं ही तर नाचतीच नाचती, पर लोकांनी बी नाचते. काय म्हणते? काय आहे? अगं ते सगळं खरं, पण व्यवहाराचं काय? ते काय आता मी तुला सांगत नाही. हे बघ, मी आता हिला घेऊन जाते, बोर्डावर उभी करते, मग तुला काय ते सांगते. चालेल नव? दुसरं काय नाही, काम बघितल्याशिवाय मी तरी काय सांगणार. पण ठीक आहे. काय ग पोरी, तू बोलत का नाहीस? भीमे, अगं तू बोल की खडा खडा. नाचीन, पण एका अटीवर. म्हणजे? एका माणसाचा सूड घ्यायचाय मला. तमाशा म्हटला की त्यो गावोगाव फिरणारच, एका तरी गावात भेटलच की त्यो मला. नक्कीच. तवरच फडात नाचीन मी, पुढचं सांगत नाही.
बर बाई. तुला बरोबर जेल डॅनियन पकडतो, बरोबर दाखवतो. तू थोडा चलो, थोडा चलो, चलो चलो. मारायचा विचार होता काय तुझा? हा? मग गाडी घेऊन का पळत होता माझ्या माग? मग गाडी मोहरत तू कशाला पळत होती? चोरावानी पळण्याचं कारण? घरला जायची घाई होती मला. खाली उतर, खाली उतर, खाली उतर. का? तुम्हीच चढा की वर. आ? तुम्हाला चढाई येत नाही? चॅलेंज? मला चॅलेंज? आम धावतोस तुला बरोबर. घाबरली चायला, मला चॅलेंज देतीस होय? चल चल पोलीस स्टेशनवर चाल. हा? अंगाला हात नाही लावायचा. खरू झाली वाटतं. मी काय तुम्हाला चॅप्टर वाटते व्हय? मग तू कोण सती अनुसया आहेस? कोणी का असना बाईची झडती बाईनच घ्यावी. आईला हवालदारला कायदा शिकवतेस? मग माहित नसल्यावर शिकवायला नको का? तुला आत घालतो नि मग कायदा शिकवतो. चल आत बस. चल, 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 चल. मला कायदा शिकवते. स्टार्ट कर. जीपचं तोंड कुठे गेलं? मागं राहिलं. चला हा? ह्या चौकीवर. आईला लय रुबाब वाढलाय तुझा. बापाची जीप वाटली होय? गावतोस तुला चौकीवर नेऊन. चल रे चौकीवर. थोबडा काय बघतो? गाडी स्टार्ट कर. आईला मला आलं लक्षात. म्हणजे हा माणूस मोठा लफडेबाज आहे तर. अहो काय सांगायचं साहेब, अहो एक काम सरळ नाही त्याचं. पण मला एक सांगा, जुने स्टॅम्प पेपर गोळा करण्यात त्याचा काय हेतू असावा? हेतू अगदी सरळ आहे साहेब. काय? खरे पेपर फाडायचे आणि त्या जागी त्या तारखेचे खोटे पेपर घुसळवून द्यायचे. उगीच काय एवढा पैसा मिळतो? अहो नाना धंदे आहेत त्याचे. नाना म्हणजे हा माणूस स्मगलिंग वगैरे करतो की काय? अहो काय करत नाही ते सांगा की. मी तुम्हाला सांगू नये आणि तुम्ही सुद्धा ते ऐकू नये. असं यात काय ते तुम्ही समजा. बर येऊ मी? या. पण साहेब माझं नाव मात्र यात कुठे गुंतवू नका. नाही नाही, त्याची तुम्ही काही काळजी करू नका. हे बघा, आता जी काय तुम्ही मला माहिती दिली त्याबद्दल मी आपला आभारी आहे. बर येतो मी. या. चल चल, तुला गावतो आज बरोबर. रामराव साहेब. काय रे, इकडे ये. परत कशाला आणली इथे? ही चोरी करून पळून जात होती. नाही साहेब, खोटं बोलतात हे. एकदा सांगितलं ना तुम्हाला, सारखं माझ्यावर लाईन मारत असतात. काय बोलते? इथं काय तर रेड हँड पकडलं हिला मी आज. आणि काय नाही सापडलं तर? आणि सापडलं तर काय देणार? अहो काय सापडल ते तुमचं की. भागवाय, काय साहेब? हिची झडती घ्या बघू. चल गा. चल नीट उभी राहायचा. भागवाय, काय सापडलं का? काय नाही साहेब. झाली खात्री? उगाचच माझ्या माग लागताय ते. मग गावभर भटकत कशाला असतेस? मग धंदाच आहे तो माझा. भटक भवानी नव मी. ऐकलं साहेब, हिला रोज हजेरी लावायला सांगा इथं, सकाळ संध्याकाळ. नका साहेब, हातावरचा धंदा आमचा. सकाळ संध्याकाळ इथं हजेरी लावल्यावर धंदा कोण करणार? पण तुला खरं सांगू, एक बिन भांडवली धंदा आहे बघ. तो कोणचा? लग्न कर. ते पटलं हो मला, पण माझ्याशी कोण लगीन करणार? तुमच्या हवालदाराला सांगता का? तुझ्या शाणी लगीन बोमला. तर मग काय नुसती लाईन मारणार? हे बाबानो, तुम्ही दोघांनी काय ते नक्की ठरवा आणि तेच करा. जाग तू. अच्छा साहब, फिर मिलेंगे. माझी आई. चला आता. तू कुठे चालला? तिला सोडून येतो. कुठेतरी चोरी करेल.